मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी हैदराबाद गॅजेट संदर्भामध्ये राज्य सरकारने जो GR काढला, त्यानंतर VGNT मध्ये असणारा बंजारा समाज ST मधून आरक्षण मागतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले आहेत। आमचा समावेश जे आहे ती ST मध्ये करा। आता आपल्याबरोबर बंजारा समाजाचे काही बांधव आहेत, त्यांनी निवेदन दिलेत। काय मागणी आहे तुमची हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये? सर, महत्त्वाची मागणी म्हणजे अशी आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी OBC यामधून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा। हा जो GR महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे किंवा तसे आदेश पारित केलेले आहेत, त्याला अनुषंगून आता बंजारा समाजाची अशी मागणी आहे की ज्या हैदराबाद गॅजेटचा आधार हा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी घेतला जातोय, त्याच गॅजेटच्या आधारे, त्या गॅजेटमध्ये असलेल्या नोंदींच्या आधारे बंजारा समाजाला ST मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। गॅजेटचा विषय जरी आज असला तरी ही बंजारा समाजाला ST आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये 2007 पासून न्यायालयीन लढाई हा बंजारा समाज लढतो आहे। त्या संदर्भामध्ये तत्कालीन आदरणीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना समाजाचे धर्मगुरू परमपूज्य रामराव बापू यांनी त्यावेळेस अहवाल सादर केलेला होता की कोणत्या पद्धतीनं बंजारा समाजाचा हा अनुसूचित जमाती म्हणून उल्लेख केला जातो। संविधानामध्ये जे 342 कलम आहे त्या कलमानुसार ज्या जनजाती आहेत आणि त्यानुसार निर्माण करण्यात आलेलं जे अनुसूचित जमाती आयोग आहे, त्या आयोगाने जे निकष लावलेले आहेत, एखाद्या समुदाय हा जमात कसा असू शकतो याच्या संबंधामध्ये काही निकष त्यांनी लावलेले आहेत। ते संपूर्ण निकष बंजारा समाज पूर्ण करतो। जसं की आता तुम्ही VGNT मध्ये आहात हो आणि तुम्हाला ते ST मध्ये घ्यायचंय, बरोबर आहे। तर तुम्ही ST मध्ये गेल्यानंतर काय फरक पडणार आहे? महत्त्वाचं आरक्षण हे जे आहे, जी सामाजिक विषमता आहे, सामाजिक विषमता असेल किंवा आर्थिक विषमता असेल, सामाजिक मागासलेपणा असेल, त्याला दूर करण्याचा सर्वात उत्तम पर्याय जर कुठला असेल, जे संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं, त्या आरक्षणाच्या माध्यमातून अनेक समाजाचा उद्धार किंवा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आपण जेव्हापासून आरक्षण लागू झालेलं आहे, आपण पाहतोय की बऱ्याच समाजाला या माध्यमातून स्वतःची उन्नती करून घेत आलेली आहे। वर्षानुवर्ष भटकंती करणारा समाज आहे, भौगोलिकदृष्ट्या हा समाजापासून दूर राहिलेला समाज आहे। त्यानंतर ज्याला आपण मानव वंशशास्त्रीय ज्या दृष्टिकोनाचे निकष आहेत, ठीक आहे, मला सांगा काय म्हणजे कुठल्या आधारे ही मागणी तुम्ही करताय की तुम्ही ST मध्ये जायला पाहिजे? आमचा समाज जे आहे, आमचे सगळे सोयरे बाकीच्या म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक इथं सर्व ST मध्ये आहेत, काही ठिकाणी SC मध्ये आहेत। तर आमची अशी मागणी आहे की बाबा त्यांच्याप्रमाणे सगळे सोयऱ्याप्रमाणे आम्हाला मिळावं। आमची एक जात, एक बोली, एक भाषा, एक ही पेहराव एक आहे आणि आमच्या सोयऱ्याला ST मध्ये हैदराबादला मिळते, तर आम्हाला इथं का मिळू नये? आणि अशी तुमची मागणी? हो। तुम्ही काय ST होते का आधी? नाही, आम्ही आंध्र प्रदेशामध्ये ST, तेलंगणामध्ये ST आणि कर्नाटकमध्ये SC मध्ये आमचा समावेश आहे। ज्यावेळेस मराठवाडा ह्या निजामापासून मुक्त झाला, त्यावेळेस त्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा ST मध्ये असा उल्लेख आहे। 1590 मध्ये याने अकबरी म्हणून एक ग्रंथ लिहिलं गेलं, त्या ग्रंथामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की बंजारा समाज हा एक अधिनित जनजाती असा त्यामध्ये उल्लेख आहे। आणि ज्यावेळेस इंग्रजांनी 1793 साली एक जनजाती निहाय सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणमध्ये सुद्धा बंजारा इज अ ट्राईब कास्ट असं त्याच्यात उल्लेख आहे। मग एवढे मोठे पुरावे असताना, आमचा इतिहास थोडा बघावा शासनानं, एवढे मोठे इतिहास आमच्या पाठीशी असताना आम्हाला ST मध्ये आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे। कुणाला निवेदन दिले? आम्ही महामहिम राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमित शहाजी साहेब आणि लोकसभा स्पीकर ओम बिर्लाजी आणि महाराष्ट्रामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। आणि आम्ही त्याच्यात सांगितलेलं आहे की आम्ही इंटिमेशन दिलेलं आहे 15 दिवसाचं। या 15 दिवसामध्ये जर कारवाई नाही केली त्यांनी तर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। ओके, एकंदरीत जर पाहिलं तर हे बांधव जे आहेत यांची आग्रहाने मागणी होती। मला सांगा, पूर्वीचा STचा काही प्रूफ म्हणजे कुठला आधार आहे त्याला? काही
आम्ही काही कागदपत्र काढलेले आहेत. त्याच्यामध्ये माझ्याकडे सध्या मी तुम्हाला दाखवू शकतो की एक जुनं कास्ट सर्टिफिकेट आहे. 1950 मध्ये इश्यू करण्यात आलेलं आहे हे कास्ट सर्टिफिकेट. ज्या कास्ट नावे आहे हे देवीसिंग चापला चव्हाण, कुठले ते? वाई, वाशिम जिल्ह्यामधले. तर त्यांचं बंजारा जनजात असल्यानं आणि प्रवर्ग एसटी असलेला उल्लेख आपल्याला या प्रमाणपत्रामध्ये पाहतो. 1950 मधलं. अच्छा. हा, 1950 मध्ये इश्यू करण्यात आलेला आहे. आणि तेव्हा जे आणि गॅजेट मध्ये असाच उल्लेख आहे ना? हो, गॅजेटच्या पण काही कॉपी आहेत ज्या आपल्याला दाखवू शकतो की हे गॅजेटची कॉपी आहे. जे पेज क्रमांक 270 वरची 270च हे झेरॉक्स कॉपी आहे, ज्याच्यावरती लंबाडी और बंजारा असा उल्लेख आणि त्या तत्कालीन लोकसंख्या हे याच्यामध्ये दर्शवलेली आहे. बरं, ठीक आहे. आता ह्याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही मागणी करताय पण मागणी मान्य होत नाहीये, काय भूमिका असणार आहे? आम्ही संविधानिक पद्धतीनं मागणी करतोय. जर मागणी संविधानिक पद्धतीनं मान्य झाली नाही तर बंजारा समाजाला आपल्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावरती उतरावं लागेल आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. ओके, ठीक. एकंदरीतच जर आमची मागणी मान्य नाही झाली तर बंजारा समाजाला रस्त्यावरती संविधानिक पद्धतीनं उतरावं लागेल असं बंजारा बांधवाचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.